आणि या ठिकाणी आज बीड तालुक्यातील जिल्ह्यातील असलेले जरांगे पाटील आणि तालुक्यामध्ये त्यांच्या बीड तालुक्यामध्येच आज एका त्यांच्या मराठा योद्धा नावाच्या चित्रपटाची शूटिंग होते आहे. जरांगे पाटलांनी जे आपलं ध्येय गाठायचं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत घडलेल्या घटना असतील, काही विशेष क्षणचित्र असतील, त्या अनुषंगानेच हा चित्रपट बनतोय. आपल्यासोबत थेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर काय सांगाल दादा तुम्ही? हा जो चित्रपट आहे तो मराठा युद्ध नावाचा चित्रपट आहे आणि मराठ्याला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाज किती पाठीमागे पडलाय या चित्रपटाच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे. दिग्दर्शक म्हणून तुम्ही कशी भूमिका राहिलेली याच्यामध्ये? हे सगळं व्यवस्थित दाखवणं वगैरे ही आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये. कशी कशी तयारी होती? सर्व तयारी झाली. जवळपास 60% शूटिंग आपल्या चित्रपटाचं झालेलं आहे. उर्वरित 40% शूटिंग आपलं राहिलेलं आहे. बरं, ही तुम्ही जिथे घेतले काय प्रोसिजर? हे जे शूटिंग आहे ज्यांनी त्या मराठा आरक्षणामध्ये महत्वाचं बलिदान दिलेलं आहे कार्य असेल त्या गावामध्ये आपलं या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. एकूणच जरांगे पाटलांना केलेल्या आणि जरांगे पाटलांना मराठा बांधवांनी दिलेलं सहकार्य, केलेलं सहकार्य आणि आम्हाला आता रिझर्वेशन पाहिजे, आरक्षण पाहिजे, या संदर्भामध्ये या ठिकाणी चित्रपट प्रेमी देखील आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा, काय वाटतंय तुम्हाला? काय भावना आहेत तुमच्या? अतिशय सुंदर संकल्पना आहे या सगळ्या टीमची. कारण आतापर्यंतची मनोज दादा जरांगे यांनी जो संघर्ष केलेला आहे, जो महाराष्ट्रभर त्यांनी जे रान पेटवलेला आहे मराठा तरुणांसाठी, जी आरक्षणाची त्यांची जी धडपड आहे, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच यश येईल आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या भावना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील आणि ह्या सरकारच्या पण खाणी पडतील किंवा तरुणांसाठी एक संघर्ष कसा असतो तो जरांगे पाटलांनी दाखवून दिलेला आहे. संघर्ष करून आता मराठाला आरक्षण भेटलंच पाहिजे, त्याच्यासाठी चलो मुंबई असं त्यांनी निर्धारित केलं. येणाऱ्या 26 जानेवारीला ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत. कोट्यावधी मराठा समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे, चिन्ह आहेत. आणि त्या धर्तीवरती आता काही लोक नी कशी तयारी केली आहे. घाटसावळीचे एक नागरिक या ठिकाणी आहेत. दादा, काय सांगाल, कशी तुमची मुंबईकडे वाटचाल राहणार आहे, कशी तयारी आहे? आमची पूर्ण तयारी झाली आहे. मुंबईकडे जायची आमची वाटचाल तयारी आहे. आम्ही आमचं जे ध्येय ठरलंय, आम्ही मुंबईला जाणार, आरक्षण घेऊनच आम्ही माघारी जाणार. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. आणि मराठा योद्धा म्हणून हा चित्रपट जो आहे तो अतिशय पॉवरफुल रित्या प्रकाशित होईल आणि त्याला प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने दाद देतील, अशीच भावना या ठिकाणी व्यक्त होते. मी अनिल गौरट, भारत 24 ताससाठी